नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली, मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं शांतिगिरी महाराजांनी स्पष्ट केलं आहे। तर शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीतनं माघार घ्यावी अशी विनंती त्यांना केलेली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। महाजनचा फोन आला तर काय म्हणणं होतं त्यांचं? हो, त्यांनी हाच मुद्दा आम्हाला, आपण जो मुद्दा मांडला की माघारीचा मुद्दा मांडला, मात्र आम्ही त्यांना स्पष्ट आमच्या भक्तवारांनी जो विचार केला आहे, लढत आणि जिंकायचा, आता माघार नाही। पंतप्रधानांची भेट घ्यावी ते तुम्हाला समजून सांगेल असं म्हणलं होतं। कोणाचा फोन आला आणि काय भेटीचं नियोजन होतं? तर त्यांचेच कार्यकर्ते जे होते, समजा गिरीश महाराज असतील किंवा इतर जे मंडळी असतील, त्यांनी आमचे जे प्रवक्ते विष्णूजी त्यांना संपर्क केला होता। तुम्ही जाणार होते भेटायला? आम्ही निघालो होतो, मात्र आम्ही फार दूर त्या ठिकाणी प्रचार फेरी चालू होती आणि दूर आम्ही वेळ पोहोचू शकलो नाहीत आणि मग त्यामुळे भेट होऊ शकली नाही। खरं म्हणजे त्यांना आम्ही विनंती केली होती, एक धार्मिक अधिष्ठान असलेल्या लोकांनी राजकीय राजकारणामध्ये न पडता या कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, आशीर्वादाच्या भूमिकेत असलं पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये जनता जी आहे, काम करणाऱ्याला मतदान करतं, विकास करणाऱ्याला मतदान करतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।